नमस्कार. आज आपण बोलूया प्लेडोबद्दल. हो, तेच ते रंगीबेरंगी मऊ मऊ खेळणं जे आपल्या सगळ्यांच्या लहानपणीचा एक महत्त्वाचा भाग होतं. पण थांबा, हे फक्त एक खेळणं समजू नका. याच्या प्रत्येक गोळ्यातना मुलांच्या विकासाची काही जबरदस्त रहस्य दडलेली आहेत. चला तर ती रहस्य उलगडूया. तर मग प्रश्न असा पडतो की मुलांच्या हातातला हा साधा मऊ घोडा त्यांच्या भविष्यासाठी खरंच इतकं महत्त्वाचं साधन ठरू शकतो का? याचं उत्तरच आपण आज शोधणार आहोत. या सगळ्याच्या मुळाशी एक संकल्पना आहे, तिला म्हणतात सेन्सरी प्ले. म्हणजे काय? अगदी सोपं आहे. स्पर्शातून, बघण्यातून आणि हालचालीतून शिकणं. आणि प्लेडो हा त्याचाच एक सर्वोत्तम प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही. चला आता बघूया या डोच्या खऱ्या सुपर पॉवर्स काय आहेत. हो, सुपर पॉवरचंच. कारण या अशा शक्ती आहेत ज्या मुलांना खेळता खेळता मिळतात. तर पहिली सुपर पॉवर आहे सूक्ष्म स्नायू कौशल्य. म्हणजे बघा, डोला चिमटीत धरणं, त्याला लाटणं, दाबणं, या सगळ्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या हालचाली आहेत ना, त्या मुलांच्या बोटांचे आणि हातांचे स्नायू एकदम मजबूत करतात. आणि हे स्नायू पुढे जाऊन त्यांना पेन्सिल पकडायला, लिहायला म्हणजेच अभ्यासासाठी तयार करतात. आता दुसरी सुपर पॉवर, हात आणि डोळ्यांचा समन्वय. हे म्हणजे कसं? डोळे कॅप्टनसारखे ऑर्डर देतात आणि हात सैनिकांसारखे ते काम करतात. डोळे जे बघतात ते हातांनी कसं करायचं याचा ताळमेळ बसवायला मेंदू इथे शिकतो. थोडक्यात काय? डोक्यातली कल्पना थेट हातांमधून प्रत्यक्षात उतरते. म्हणूनच लक्षात घ्या, या अगदी लहान वाटणाऱ्या हालचाली आहेत ना, त्या मुलांच्या भविष्यातल्या मोठ्या कौशल्यांचा एक मजबूत पाया रचत असतात. खूप महत्वाचं आहे हे. तिसरी सुपर पॉवर तर माझी सगळ्यात आवडती आहे, सर्जनशीलता. प्लेडो म्हणजे जणू काही मुलांच्या कल्पनाशक्तीसाठी एक कोरा कॅनव्हास आहे. त्या एका साध्या गोळ्याचं ते काहीही बनवू शकतात. प्राणी, गाडी, घर, काहीही. त्यांच्या विचारांना अक्षरशः पंख फुटतात. आणि चौथी शक्ती, एकाग्रता. कधी पाहिले का मुलं सोबत खेळताना किती शांत आणि एकाग्र होतात? कारण तो स्पर्श, ते त्यात गुंतून राहणं हे त्यांना शांत करतं. त्यांचं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित होतं आणि त्यांची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढायला खूप मदत होते. ठीक आहे, तर हे फायदे तर आपण पाहिले. पण आता प्रश्न हा आहे की हे मिळवायचे कसे? चला तर मग काही एकदम सोप्या पण जबरदस्त उपक्रमांबद्दल बोलूया. सुरुवात तर अगदी बेसिक आकारांपासून करूया. बघा, डोचा गोळा घेतला आणि हातावर गोल गोल फिरवला की झालं वर्तुळ. आता त्यालाच थोडं चपटं करून 3 बाजूंनी दाब दिला की झाला त्रिकोण. आणि 4 कोपरे बनवले की झाला चौरस. हे की नाही सोपं? आणि एकदा का हे बेसिक आकार जमले की मग पुढची पायरी, मुलांना अक्षरं किंवा अंक बनवायला सांगू शकतो, किंवा सापासारखे सोपे प्राणी बनवू शकतो. हळूहळू मग कासवासारखे थोडेसे अवघड आकार. आणि खेळात अजून मजा आणायची असेल ना, तर त्यात मणी, बटणं किंवा घरातला पास्ता सुद्धा वापरू शकतो. आणि हीच तर आहे कौशल्यांमधली प्रगती. सुरुवातीला फक्त एक लांबट साप बनवणारी मुलं सरावानंतर पाठीवर मस्त कवच असलेलं एक तपशीलवार कासव बनवू लागतात. हा बदल बघणं खूप भारी असतं. आता एक अजून मस्त आयडिया. या खेळात आपण गोष्टी कशा आणू शकतो ते पाहूया. यामुळे शिकण्याची प्रक्रिया अजूनच रंजक होते. समजा मुलांनी एक हिरवा साप बनवलाय, तर आपण गोष्ट सुरू करू शकतो, एक होता हिरव्या रंगाचा डोचा साप. बस एवढा एक वाक्य पुरतं. त्यांची कल्पनाशक्ती लगेच कामाला लागते आणि तो खेळ एका गोष्टीत बदलून जातो. आणि शिकणं अजून मजेशीर करायचंय, मग गाणी आहेतच. शेप सॉन्ग म्हणजे आकारांची गाणी, ही तर एक उत्तम युक्ती आहे. गाण्यांमुळं आकार लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जातं. उदाहरणार्थ, चौरस बनवताना असं काहीतरी गाता येईल. आय एम अ स्क्वेअर, आय एम अ स्क्वेअर. या गाण्यातून काय कळतं? तर याला 4 बाजू आहेत आणि त्या सगळ्या सारख्या आहेत. असं गाणं म्हणत चौरस बनवला की तो कायमचा लक्षात राहतो. वर्तुळासाठी पण तसंच. आय एम अ सर्कल, आय एम अ सर्कल, आय गो राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. याला कोपरे नाहीत, याला टोकन आहेत. ही माहिती गाण्यातून किती सोपी वाटते, नाही का? आता त्रिकोणाची गंमत बघा. आय एम अ ट्रायंगल, आय एम अ ट्रायंगल, 1, 2 अँड 3. त्याला 3 बाजू आहेत. 1, 2, 3 असं मोजत गाणं म्हणत आकार शिकायला मुलांना खूप मजा येते. आणि शेवटी आयत म्हणजे रेक्टँगल. आय एम अ रेक्टँगल, आय एम अ रेक्टँगल, आय एम शेप्ड लाईक अ डोअर म्हणजे दरवाजासारखा आकार. 2 बाजू लहान आणि 2 बाजू लांब. गाणं, कृती आणि आकार या तिघांची सांगड घातली की अवघड संकल्पनासुद्धा सोप्या होतात. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. प्लेडो हे फक्त एक खेळणं नाहीये,
हे मुलांची पायाभूत कौशल्य घडवण्यासाठी एक अतिशय सोपं पण तितकंच शक्तिशाली साधन आहे. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. या एका साध्या डोच्या गोळ्यामधून मुलांच्या कल्पनेची कोणती नवी दुनिया घडवण्यासाठी आपण मदत करणार आहोत.